सतत बिझी माणूस आहे, त्याच्यामुळे मलाही माझ्या नातवाला वेळ देता येत नाही. त्यांनी ज्या अपेक्षा या ठिकाणी पूर्ण केले, या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, त्या अपेक्षा मीही अपेक्षा करतो आणि माळी सर नातवाला वेळ देतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि विशेष म्हणजे माळी सरांसारखं जगणं, माळी सरांसारखं जगणं या मला तरी जमणार नाही. कारण त्याचं कारण एक वेळ एवढं. आणि विशेष गोष्ट अशी की आई या ठिकाणी बसलेली आहे माळी सरांची. शिक्षकी पेशा लाभणं ही साधी गोष्ट नाहीये. शिक्षकी पेशा लाभण्यासाठी आई वडिलांची पुण्याई आवश्यक असते आणि ती पुण्याई माळी सर तुमच्या पाठीमागे. आज ते सेवानिवृत्त जरी होत असले तरी त्यांच्या जोडला ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असे हे माळी सर. लोक म्हणतात की माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं. कारण सोनं फक्त हातात घालतो, गळ्यात घालतो आणि तिजोरीत ठेवतो. तर माणसानं व्हायचं असेल तर माळी सरांसारखं परीस व्हावं, की त्यांनी आपल्या सानिध्यात येणाऱ्या लोकांना त्यांच्यासारखं बनवलं. अशा गुणवान शिक्षकाचा आज सेवापूर्ती कार्यक्रम या माळी सरना मी सेवापूर्तीच्या माझ्या कुटुंबातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना चांगलं आयुष्य लाभो, ते असेच तंदुरुस्त राहो, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज असंच झळकत राहो असे त्यांना वाढदिवसाची मी शुभेच्छा देतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद. फक्त मेसेज आणि रिक्वेस्ट केली आणि सगळ्यांनी वेळात वेळ देऊन आलेत. आता विशेष म्हणजे आता जे मी सेवा केली 38 वर्ष, 36 वर्ष जिल्हा परिषद शाळेत केली आणि 2 वर्ष सिद्धार्थ प्राथमिक विद्यालय गाळेगाव इथे शिक्षक म्हणून सुरुवातीला केली आणि नंतर शासकीय सेवेत लागलो. पहिली शाळा म्हणजे माझी मुरबाड तालुक्यातील शिकरेपाडा शाळा, ही सगळं माहिती तुम्हाला सांगितलीच आहे. पण ज्या ज्या शाळेत मी गेलो त्या प्रत्येक शाळा म्हणजे माझं गाव, म्हणजे शाळा मी समजलोच नाही, ते सगळे गावकरीच माझी शाळा असंच मला वाटायचं. आजही मी जवळ आता माझा एक विद्यार्थी बोलला पिंपळी शाळेचा कमलेश्वर होणे, त्या गावात गेलो तर मी किमान पूर्ण सगळे घरं फिरल्याशिवाय मी परत येऊ शकत नाही. कारण एवढे ऋणानुबंध त्या गावाशी माझे जुळलेले आहेत. मी मला वाटतं 2007 साली 1993 मी पिंपळीला गेलो आणि 2007 साली शाळा सोडली आणि कामाच्या व्यापाप्रमाणे मला त्या गावातही जाता नाही आलं आणि त्यांची भेटही नाही घेता आली. पण आता एक निमित्ताने मी गेलो, ते नेहमी मला बोलवायचे, सर 15 ऑगस्टला या 26 जानेवारीला आपण इकडेच आपला कार्यक्रम असल्यामुळे मला जाता येत नसायचं. तर मी शेवटी त्यांना सांगितलं की बाबा मी रिटायर झालं की तुम्ही सांगाल तेव्हा येईल. खरोखर ते त्यांना नुसतं कल्पना माहिती मिळाली आणि ते खरोखर आले आणि खरंच ते गावातले विद्यार्थी अभ्यासू होतेच. मी फक्त त्यांना आकार देण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर त्या गावात सरकारी नोकरीला मला वाटतं 2-3 जण होते मी जेव्हा होतो तेव्हा. पण माझ्या बॅचचे सगळेच विद्यार्थी आता चांगल्या प्रकारे आहेत. काल एक विद्यार्थी दिनेश घरत म्हणून येऊन गेला घरी संध्याकाळी 9 वाजता. तो आजही मुख्यमंत्र्यांच्या इथे सिक्युरिटी म्हणून पोलीस मध्ये सर्व्हिसला आहे. म्हणजे सर मला उद्या येता येणार नाही, मी आज रात्रीच तुम्हाला भेटून जातो कारण मला तिथे 24 तास ड्युटी असते. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. तर प्रत्येक गाव माझं असं संबंध जुळले की ते माझं घरच गाव म्हणजे असं. मी कोणाच्याही घरी जायचं, जेवण मागायचं त्यांनी आणून द्यायचं आणि मला काही लागलं तर मी मागायचं त्यांच्याकडे. ते विद्यार्थी असेच, पिंपळीचे विद्यार्थी तर माझे असे होते, त्यांचे पालकांनी माझ्याकडे सोपवून दिलेले होते की सर तुम्ही कितीही मारा, मी काही बोलणार नाही. म्हटलं मी मारण्यासाठी नाही आलेलो, मी शिकवण्यासाठी आलेलो आहे आणि मी मला जेव्हा गरज पडेल तेव्हा मारेल, पण मी असं मारण्यासाठी थोडी आलेलो आहे. आताही माझे पालक बोलतात, दापोड्याचेही पालक बोलतात. आणि एक विद्यार्थी तर मला असं आता दापोड्याचा पण विद्यार्थीने एक बोलले की सर आता तुम्ही रिटायर होणार, मग आता काय करणार, मग तुम्ही पाहिजे तर काय तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या पण तुम्ही याच. म्हटलं मुलीला विद्यार्थिनीला बोललो, म्हटलं नाही मला येता नाही येणार आता. आणि पिंपळूचे पण बरेच ग्रामस्थ मला बोलले होते सर कशाला प्रमोशन घेतात, तुमचे जेवढे पैसे वाढत असतील
तेवढे पैसे आमच्याकडून घ्या, मी जमा करून देऊ आणि तुम्ही राहा इथेच. पण तसं शक्य नाही आहे आणि ते निसर्गाचा नियम आहे, बदल आहे आणि त्याप्रमाणे मला जावं लागलं. पण आजही त्यांचं सगळ्यांचं प्रेम आहे. आता बाकी विद्यार्थी आलेत, गोडसेचे पण विद्यार्थी चांगल्या प्रकारे आहेत. खूप विद्यार्थी घडले आणि आता त्यांना मी लहानपणी छोटे छोटे विद्यार्थी आता मोठे झाले आणि जे त्यांना तेव्हा पाहतो मोठमोठ्या हुद्द्यावर आहे, कधी कधी भेटतात. हा कमलेश तर मला आता गोविली कॉलेजला भेटला होता. अचानक मला काहीतरी कार्यक्रमाला तिथे बोलवलं आणि मी चाललो होतो आणि हा डायरेक्ट पाया पडायला लागला. अरे मी त्याला म्हटलं, अरे कोण आहे? सर मी तुमचा कमलेश. आणि मला एकदम कसं भरून आलं एकदम, की म्हटलं की आपण पेरलेलं कुठेतरी उगवत असतं आणि त्याचं आपल्याला कुठेतरी समाधान असतं, त्याच्यामुळेच आपण ते करत असतो. असं सेवा करता करता 38 वर्ष कधी गेले आणि अचानकच 2-3 महिन्या 1-1.5 वर्षापूर्वी यादी आली, सेवानिवृत्त होण्याच्या शिक्षकांची यादी. आणि त्याच्यात मी माझं नाव पाहिलं. अरे 38 वर्ष झाले कधी कळालंच नाही. आणि अजूनही असं वाटतं की आपण सेवानिवृत्त एवढं लवकर झालो कसं. पण ते शेवटी घड्याळाप्रमाणे काट्याप्रमाणे चालवावं लागतं आणि त्याला आपण काही रोखू शकत नाही. आणि आज माझ्या हातातून जी जी सेवा घडली, जे जे विद्यार्थी घडले, खरंच मी भाग्य समजतो. काहीतरी मी एक खारीचा वाटा म्हणून कार्य करू शकलो. आणि सगळेच विद्यार्थी काही मला घडवता आले नसतील कदाचित. मागे पण एक दिवशी असेच गोडसेचे विद्यार्थी मला म्हणाले, सर तुमचं आम्हाला गेट टुगेदर करायचं आहे. अरे म्हटलं मला वेळच नाहीये. मग नाही सर तुम्ही तारीख द्या. मी 3-4 वेळा तारीख दिली, ते बोलायचे, मी काही यायचो नाही. म्हटलं आता तुम्ही कोणतीही तारीख द्या, रजा मी टाकून आणि येईल म्हटलं तुमच्याकडे. आणि मग त्यांनी कार्यक्रम अरेंज केला आणि मी रजा टाकून त्यांच्याकडे गेलो. म्हणजे विद्यार्थ्यांचं प्रेम बघून आपल्याला पुन्हा पुन्हा असं प्रोत्साहन येतं की आपण खरोखर आपण काहीतरी केलं पाहिजे. तसं बघायला गेलं तर आमच्या सोसायटीतले बरेच पदाधिकारी आलेले आहेत. मी पण सोसायटी पण गेल्या 2019 पासून आजपर्यंत चालवतो आहे. बऱ्यापैकी सगळे सहकार्य करतात आणि माझ्या हातून तेही थोडंसं पुण्याचं काम घडतंय. काही चुका होत असतील, शेवटी मनुष्य आहे, काही हरकत नाही. आणि असं करता करता आयुष्यात मी जरा आपलं योगदानाचं काम केलं. कधी कधी त्यामुळे माझ्या कुटुंबातले लोक वैतागतात, म्हणजे मिसेस कंटाळते, मुलं कंटाळतात. काय पप्पा तुम्ही हे सगळे कामं लावून घेतात, तुम्हाला काही काम नाही का? जनहित समाचार न्यूज सत्याच्या समर्थक आहे. जनतेच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जनहित समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कृपया तुमच्या मित्राबरोबर शेअर करा आणि कमेंट करा. तुम्ही आमच्या चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.